परिवर्तनवादी भारत विशेष बातमीपत्र. उल्हासनगरमधील आशा स्वयंसेविकांची दिवाळी गोड होणार. उल्हासनगरमधील 250 आशा स्वयंसेविकांच्या थकीत मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा. माजी नगरसेविका अंजली साळवे, आशा स्वयंसेविका संघ व उल्हासनगर महिला काँग्रेस यांच्या प्रयत्नास मोठे यश. उल्हासनगर महानगरपालिकेच्या आशा स्वयंसेविकांचे एप्रिल 2024 ते जून 2024 पर्यंतचे प्रत्येकी 30,000 याप्रमाणे 250 आशांचे 77 लाखांचे मानधन थकीत होते. हे मानधन राज्य शासनाकडून आयुक्तालयाद्वारे दिनांक 7/8/2024 उल्हासनगर महानगरपालिकेला प्राप्त झाले होते. असे असतानाही अगदी सणासुदीच्या काळातही आशांना हे 3 महिन्याचे मानधन देण्यात आले नव्हते. त्यामुळे उल्हासनगरमधील जवळजवळ 250 आशा स्वयंसेविका आंदोलनाच्या तयारीत होत्या. तसे पत्रही अलीकडेच आशा स्वयंसेविकाच्या युनियनने आयुक्तांना दिले होते. आशा स्वयंसेविका ज्या अगदी तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन लोकांची सेवा करतात, शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवतात, शासनाच्या सर्व प्रकारची कामे त्यांच्यावर लादली जातात, तरी त्यांना अत्यंत तुटपुंज असे मानधन मिळते. करोनासारख्या महामारीच्या काळात आशांनी तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन अगदी मोलाचे कार्य केले आहे. खरं तर अशा महिलांना जेवढी काही मदत करता येईल, जे काही मानधन देता येईल ते द्यायला हवे. इतर सर्व महानगरपालिकेत हे वाढीव मानधन लगेच देण्यात आलेले होते. असे असताना देखील उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये मात्र ते देण्यात आलेले नव्हते. ही गोष्ट आशांमार्फत काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका अंजली साळवे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आयुक्तांकडे काँग्रेस उल्हासनगर महिला काँग्रेस कमिटीच्या महिलांसोबत आयुक्तांची भेट घेतली व त्यांच्या निदर्शनात ही गोष्ट आणून दिली व हे मानधन लवकरात लवकर देण्यात यावे, अन्यथा उल्हासनगर महिला काँग्रेस या आंदोलनात सहभागी होईल असा इशाराही निवेदनाद्वारे त्यांनी दिला होता. उल्हासनगरमध्ये नवीनच आलेले आयुक्त विकास ढाकणे अत्यंत तडफदार व तत्पर निर्णय घेण्यात सक्षम आहेत. ही त्यांची कार्यपद्धती उल्हासनगरमध्ये आल्यापासून सर्वांच्याच लक्षात आलेली आहे. त्यांच्यासमोर ही गोष्ट निदर्शनात आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित विभागास मानधन देण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर 113 आशा स्वयंसेविका व इतर कर्मचाऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या सर्वे संदर्भातही केलेल्या कामाचा अंदाजे 5 लाखाचा मोबदला 11 महिने होऊनही त्यांना मिळाला नव्हता. ही गोष्टसुद्धा नगरसेविका अंजली साळवे यांनी आयुक्तांच्या निर्देशनात आणून दिल्यानंतर त्यांनी संबंधित विभागास ते सुद्धा पैसे देण्याचे आदेश दिलेले आहेत. यावेळी नगरसेविका अंजली साळवे, उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर धर्मा, उल्हासनगर महिला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा मनीषा महाकाळे, उपाध्यक्षा मालती गवई, त्याचबरोबर उल्हासनगर निराधार विभागाच्या अध्यक्षा प्राध्यापक सिंधू रामटेके व आशांच्या प्रतिनिधी छाया गडपाले, पद्मा माने उपस्थित होत्या.